अर्धवट नातं. शहराच्या एका शांत कोपऱ्यात माधवी आणि अमोलचं छोटंसं पण सुखी घर होतं. लग्नाला 8 वर्ष झाली होती. त्यांना 6 वर्षांची मुलगी होती. बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य अगदी सुरळीत वाटायचं. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या नात्यात एक शांत अंतर निर्माण झालं होतं. अमोल सतत कामात व्यस्त असायचा. सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. माधवी दिवसभर घर, मुलगी आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली असायची. तिला अमोलकडून मोठ्या अपेक्षा नव्हत्या. फक्त 2 प्रेमाचे शब्द, थोडा वेळ आणि आपली विचारपूस करणारा साथीदार एवढंच तिला हवं होतं. एके दिवशी माधवीला सोशल मीडियावर एका जुन्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. सागर, तिच्या कॉलेजमधला जुना मित्र. एकेकाळी सागर आणि माधवी एकमेकांच्या खूप जवळ होते. परिस्थितीमुळे त्यांचं नातं तुटलं आणि काही वर्षांनी माधवीचं लग्न अमोलसोबत झालं. माधवीने सुरुवातीला ती रिक्वेस्ट स्वीकारली नाही. पण दुसऱ्या दिवशी सागरचा मेसेज आला. कशी आहेस? खूप वर्षांनी आठवण झाली म्हणून मेसेज केला. माधवी बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली. शेवटी तिने फक्त उत्तर दिलं, मी ठीक आहे. तू? तिथून त्यांचं बोलणं पुन्हा सुरू झालं. सुरुवातीला कॉलेजच्या आठवणी, जुन्या मित्रमैत्रिणी, नोकरी, कुटुंब. सगळं अगदी साधं होतं. पण हळूहळू सागर तिच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा ओळखू लागला. तू आनंदी आहेस ना? हा प्रश्न माधवीला अस्वस्थ करून गेला. कारण त्या प्रश्नाचं खरं उत्तर तिलाही माहीत नव्हतं. अमोल तिच्यावर प्रेम करत होता, पण ते व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. सागर मात्र तिचं प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक ऐकत होता. माधवीला त्याच्याशी बोलताना पुन्हा स्वतःचं अस्तित्व जाणवू लागलं. एक दिवस सागरने भेटण्याचा आग्रह केला. माधवीने बराच विचार केला आणि शेवटी एका कॅफेमध्ये त्याला भेटली. समोर बसलेला सागर पाहताच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तू अजूनही तशीच आहेस? सागर हसून म्हणाला. नाही, खूप बदलले मी, माधवी शांतपणे म्हणाली. चेहरा बदलला असेल, पण मन नाही. माधवीने नजर खाली केली. त्या भेटीनंतर मात्र तिच्या मनात अपराधीपणाची सुरुवात झाली. तिला जाणवत होतं की हे नातं आता फक्त मैत्री राहिलेलं नाही. सागर तिच्यासाठी भावनिक आधार बनत होता. अमोलला मात्र काहीच कल्पना नव्हती. एका रात्री अमोलने सहज विचारलं, तू अलीकडे खूप बदलली आहेस. सगळं ठीक आहे ना? माधवी काही क्षण शांत राहिली. हो, काही नाही. पण त्या रात्री तिला झोप आली नाही. तिला स्वतःचाच प्रश्न पडला, मी नेमकं काय करते? काही दिवसांनी सागरने तिला स्पष्ट सांगितलं, माधवी, मला अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. माधवीच्या डोळ्यांत पाणी आलं. सागर, माझं लग्न झालंय. मला माहीत आहे. मग हे सगळं चुकीचं आहे. सागर शांत झाला. चूक आहे हे माहीत असूनही तू माझ्याशी बोलतेस. त्या वाक्याने माधवीला स्वतःचीच लाज वाटली. तिने त्याच्याशी संपर्क तोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याच रात्री अमोलचा फोन आला. माधवी, उद्या मी लवकर घरी येतो. आपण तिघं बाहेर जेवायला जाऊया. इतक्या साध्या वाक्याने माधवीच्या मनात काहीतरी तुटलं. तिला जाणवलं, ज्याच्याकडून ती प्रेम शोधत होती, तो माणूस कदाचित तिच्यापासून दूर गेला नव्हता. ते दोघेच एकमेकांपासून दूर गेले होते. दुसऱ्या दिवशी तिने अमोलसमोर सगळं सत्य सांगितलं. सागरबद्दल, त्यांच्यात झालेल्या भेटीबद्दल आणि स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या भावनांबद्दल. अमोल बराच वेळ काहीच बोलला नाही. मग त्याने फक्त एवढंच विचारलं, तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? माधवीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला माहीत नाही, पण मला जाणवलं की मी तुझ्यापासून खूप दूर गेले होते. अमोल उठून खिडकीजवळ गेला. काही मिनिटांनी तो म्हणाला, माझीही चूक आहे. मी तुला पत्नी समजलं, पण तुझी मैत्रीण राहिलो नाही. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याला लगेच सगळं पूर्वीसारखं झालं नाही. विश्वास परत मिळवायला वेळ लागला. माधवीने सागरशी कायमचा संपर्क तोडला. अमोलनेही काम आणि कुटुंबियांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांनी एक संध्याकाळी दोघे बाल्कनीत बसले होते. अमोलने तिचा हात हातात घेतला. आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? माधवीने त्याच्याकडे पाहिलं. यावेळी खरंच एकमेकांना वेळ देऊया. दोघांनीही होकार दिला. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाला नाही. भांडणं अजूनही झाली, गैरसमजही झाले, पण एक गोष्ट बदलली. दोघांनीही नातं वाचवण्यासाठी एकमेकांशी बोलणं सुरू केलं. माधवीला त्या काळाने एक कठीण सत्य शिकवलं होतं. कधीकधी अनैतिक संबंधांची सुरुवात प्रेमातून होत नाही, ती मनात निर्माण झालेल्या रिकामेपणातून होते. पण त्या रिकामेपणाला चुकीच्या नात्याने भरून काढण्याआधी आपल्या आयुष्यातील खरं नातं वाचवण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे असते.